नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील ठाकरे आणि शरद पवारांचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिला नसल्याची चर्चा आहे। परंतु शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरसाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेची बैठक झाल्याचं वृत्त आज झालं आहे समोर आलेलं आहे। ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते। तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 2 खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे। या खासदारांचा शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे। अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक समजले जातात, पण पहिल्यांदाच अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंना सोडणार असल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांनी एकच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच ठाकरेंना सोडणार नाही हे सावंत यांनी एका कागदावर लिहून दिले आहे। अरविंद सावंत म्हणाले, मी थोडे रागात असून केव्हाही येत आहे। मिंद्यांसोबत मी जाणार नसल्याचं वृत्त एका वर्तमानपत्राने झापलं। कालपर्यंत बाकीच्यांची नावे दिली जात होती, आज माझेही दिलंय नशीब। अनिल देसाईंना वगळण्यात आलं आहे। मला कुणाचाही फोन आला नाही, आला असेल तर ते येईल ती शिक्षा भोगायला तयार आहे। मला उभा चिरला तरी मातोश्रीची प्रतारणा होणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। उद्धव ठाकरेंनी सांगितलं मंत्रिपदाचा राजीनामा दे, मी मंत्रिपद सोडेल। बाळासाहेबांनी आमदार केले, उद्धव ठाकरेंनी खासदार केले। मातोश्रीशी प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे आहे। ओमराजे निंबाळकर फोन आलेला ते संतापले होते। आमच्या चारित्र्यवार शिंतोडे उडवण्याचे काम सुरू आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहणार आहोत। भगवा घेऊन आलोय आणि भगवा पांघरून जाणार, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।